ओके, आत्ताच आपण बघितलं की हॉट म्हणजे हायर टेम्परेचर ऑब्जेक्ट्सकडून कोल्ड म्हणजे लोअर टेम्परेचर ऑब्जेक्ट्सकडे हीट ट्रान्सफर होते. याचाच अर्थ टेम्परेचर किंवा हॉटनेस यातला डिफरन्स जो आहे त्याच्यामुळे हीट ट्रान्सफर ट्रिगर होते. हॉटनेस म्हणजेच हायर हीट एनर्जीचा ऑब्जेक्ट असतं का, किंवा हायर हीट एनर्जी कडून लोअर हीट एनर्जीकडे हीट ट्रान्सफर होते का, ते आता आपण ह्या स्लाइडमध्ये बघूया नक्की काय होतं ते. समजून घेण्यासाठी आपण इथे एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल वापरूया, ज्याच्यामध्ये आपण वॉटर लेवल आणि वॉटर क्वांटिटी अशा दोन मेजरमेंट्स कशा इफेक्ट करतात वॉटर फ्लोवर ते बघूया, आणि मग त्याची ॲनॉलॉजी हीट बरोबर ती साधता येते का पाहूया. दोन कंटेनर आहेत. लेफ्ट साईडला नॅरो टॉल कंटेनर आहे, छोटा आहे तो, त्याच्यामध्ये कमी पाणी मावतं आहे. राईट साईडला जो कंटेनर आहे तो ब्रॉड वाईड असा कंटेनर आहे, ज्याच्यामध्ये बरंच पाणी मावतं आहे. सुरुवातीला आपण त्या दोन्ही कंटेनरला एका ट्यूबनी असं तळात जोडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं आहे. आपल्याला माहिती आहे जोडलेले कंटेनर असतील तर पाण्याची लेव्हल ही एकसारखी मेंटेन होते दोन्हीमध्ये. तसंच या केसमध्ये झालं आहे. ही पाण्याची लेव्हल आहे आणि ती लेव्हल सेम असताना प्रत्यक्षात पाण्याची क्वांटिटी लेफ्ट कंटेनरमध्ये बरीच कमी आहे राईट कंटेनरमधल्या पाण्यापेक्षा. आपण असं करूया की लेफ्ट साईडच्या कंटेनरमध्ये आणखीन पाणी भरूया नॅरो कंटेनरमध्ये. असं पाणी भरल्यानंतर लेफ्ट कंटेनरच्या पाण्याची लेव्हल वर गेली बरीच. अजूनही एवढा भरून सुद्धा हा कंटेनर याच्यामध्ये पाणी मात्र राईट कंटेनरमधल्या पाण्यापेक्षा कमीच आहे. पण लेव्हल मात्र वर गेल्यामुळे काय होतं, थोड्याच वेळात ह्या ट्यूबमधनं पाणी फ्लो होऊन पुन्हा दोन्ही कंटेनरमधली वॉटर लेव्हल एक येते आणि मग पाण्याचा फ्लो थांबतो. ही आपली इक्विलिब्रियमची स्टेज आली. नॅरो कंटेनरमध्ये ह्या डॉटेड लाईनपासनं जेवढं वरती पाणी दिसतंय तेवढं ॲड झालं आणि ब्रॉड कंटेनरमध्ये सुद्धा डॉटेड लाईनच्या वरचं पाणी हे ॲड झालंय. आता पाणी अजूनही लेफ्ट कंटेनरमध्ये नॅरो कंटेनरमध्ये थोडंच आहे. पाण्याचा फ्लो आपण बघितला लेफ्टपासून राईटकडे झाला, कमी पाण्यापासून जास्त पाण्याकडे झाला, कारण लेफ्ट साईडला वॉटर लेव्हल वर गेली होती. थोडक्यात पाण्याची क्वांटिटी ही महत्त्वाची नसून पाण्याची लेव्हल महत्त्वाची आहे. अगदी एक्झॅक्टली ह्याच पद्धतीने हीट ट्रान्सफर होते. जिथे जिथे आता आपण वॉटर लेव्हल असा उल्लेख केला तिथे टेम्परेचर होतं असं समजा, आणि जिथे जिथे पाण्याची क्वांटिटी म्हणालो तिथे त्या ऑब्जेक्टमधली हीट एनर्जी होती असं समजूया. तेव्हा हीट ट्रान्सफरच्या केसमध्ये सुद्धा हीट एनर्जी मधला दोन ऑब्जेक्टमधला डिफरन्स किंवा कुठल्या ऑब्जेक्टची हीट एनर्जी जास्त आहे कुठल्याची हीट एनर्जी कमी आहे ह्याच्या सगळ्याचा हीट ट्रान्सफरशी संबंध नसून लेव्हलचा, म्हणजे कुठल्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर जास्त आहे आणि कुठल्याचं कमी आहे ह्याचा संबंध आहे. त्या टेम्परेचर डिफरन्समुळे हीट ट्रान्सफर होते हॉटर टेम्परेचर हॉटर ऑब्जेक्टकडून कोल्डर ऑब्जेक्टकडे.